जय शिवराय मित्रांनो, आम्ही आहे शेतात. बघू शकता ही माझी आई. आणि आपल्याला तूर किती झाली? हा काय झाले बापा? 2 पोते. सांग भाऊ. आम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यातल्या कुटुंबातून आहे. 2 एकर शेत लागवड करतो आणि तूर म्हणा झाडभर झाली. आता दाखवतो तुम्हाला मी झाडभर तूर. ही झाडभर तूर पहा, दिसली का झाडभर तूर? मग विचार करा तुम्ही, शेतकऱ्यांना जगाव कसं, बरोबर नाही काय? छोटासा लॉक काढून राहिलो. 2 एकरात झाली फक्त 5 कट्टे तूर. 2 एकरात 4च कट्टे तूर झाली, 5 नाही 4 कट्टे तूर. बघा आई बसली आहे, दिसून राहिले तुम्हाला तूर. 4 एकर तूर, 4 एकरात नाही सॉरी 2 एकरात 4 कट्टे तूर झाली. तर काय भावाने इकावं, काय ठेवावं, काय द्यावं, कोणाला द्यावं, लागलेला खर्च निघत नाही दादा. विचार कराजोगती गोष्ट आहे नाही काय? म्हणून सांगतो शेतकऱ्यांना जगावं कसं. आणि आजूबाजूने बघू शकता, हे जे दिसून राहिलं हे कुटार, घरी गायले कुटार देईन. आणि हे पयाटी बाजूने दिसून राहिलं, हे पयाटी. आज सकाळपासून बसलो आहे आम्ही. 12 वाजता काढून झालं. एक गाडीवाल्याला बोलावलं, तो गाडीवाला अजून आलाच नाही. 5 वाजून राहिले आता, अजून आला नाही. वाट पाहत बसून राहिलो. आता विचार कराजोगती गोष्ट आहे. भूक अशी लागली की बम, अंगाले गांडीले पाणी नाही आमच्या. सांगितलेलं बरं, आपण खोटं बोलत नसतो, खरं ते खरं. अंगाले गांडीले पाणी नाही आमच्या. वास येऊन राहिला मायाच अंगाचा, मध्ये वास येऊन राहिला एवढा कयकल्या कयकल्यामध्ये वास येऊन राहिला. तर काय सांगू राहिलो तुम्हाला, सकाळीपासून आलो, 5-6 वाजून राहिले, अजून गाडीवालाचा पत्ता नाही. तर त्याला म्हटलं भाऊ आपण घरी घेऊन जाऊ. लावला त्याला मगाशी फोन, घरी घेऊन जाऊ म्हटलं आपण. तो म्हणे ठीक आहे म्हणे, जाऊ म्हटले घरी, थांबा म्हणे. त्याला मी 2 वाजता फोन लावला भाऊ, अजून आला नाही. तो येईन काही मला काही ठाऊक नाही. मला असं वाटते 6-7 वाजता येईन. आता 5:30 झाले, काय करा. बाई माय गेली होती दुपारून सकाळून गेली होती तू कामाला. सकाळून कामाला गेली होती, 2 वाजता घरी आली. आणि आमच्या गावात जेवण होतं, जेवायला गेली. आणि 3 वाजता आली माझ्या संग. तिनं तरी अंग धुतलं, मी अंग नाही धुतलं ना. सांगा, अशी कंडिशन आहे भाऊ आमच्या वावरातली, आमच्या घरची. कुठून बोलता, काय बोलता, नक्की कमेंट करून सांगायचं कुठून बोलता. कारण आम्हाला सपोर्ट करा. गरिबाचा शेतकऱ्याचं लेकरू आहे दादा, एका आईचं लेकरू आहे. तर तुमचं लेकरू आहे, तुमचं लहान लेकरू आहे, मोठं लेकरू आहे. तर मला सपोर्ट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कुठून बोलता, कुठून पाहता, काय पाहता. कारण तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा आहे. कारण गरिबाचं लेकरू आहे दादा. आणि माझं स्वप्न एकच आहे की बिग बॉसमध्ये मी गेलो पाहिजे 2027 मध्ये. तर मला बिग बॉसमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला नसेल बघायचं तरी कमेंट करा. मला काही फरक पडत नाही, कारण मी बिग बॉसमध्ये जाव या नाव मला काही फरक पडत नाही. कारण कसं आहे, तुमचा सपोर्ट लय महत्त्वाचा आहे. कारण कसं आहे, मला आशीर्वाद पाहिजे तुमचा. मी तुम्हाला पैसा आतला मागत नाही, काही मागत नाही. माझे व्हिडिओ बघत चला, कारण माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी तथ्य असतं, सांगण्याचा एक दृष्टिकोन असतो. कारण माणूस म्हणून जगण्याचा मी एक आधार देतो, एक सांगतो येणाऱ्या पिढीला. म्हणून सांगत आहे, नवीन असाल फेसबुकवर फॉलो करायला विसरायचं नाही. युट्यूब बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कमेंट वर बोला माझ्याशी. आणि माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओमध्ये दिलेला आहे मी. आणि मला कॉल पण करू शकता, माझ्याशी बोलू शकता, असं काही नाही. बिंदास, कारण तुमचा लेकरू आहे. कारण तुम्हीच माझे मायबाप आहे, हक्काचे लोक आहेत. कारण हक्काचे लोकांनाच आपण बोलू शकतो ना दादा, दुसऱ्याला तर नाही. त्या कारणामुळे माझे बाबासाहेबांचे गाणे येत आहे, बाबासाहेबांचे 2 गाणे येत आहे. आणि मला काही माझ्या एका लव सॉंगला हिरोईन काही भेटून राहिली नाही. काहून नाही भेटून राहिली श्याम आहे काही माहीत नाही. श्याम आहे मी गाणी बॅनर छापलं, तांदूळ बाजारले, पाहिलं असेल तर तुम्ही. श्याम आहे बिन फोन तो कोणाचीच नाही आले. युवराज भाऊ कुठं राहता, काय राहतं, हेच फोन. पण हिरोईनचा एकही जणाचा फोन नाही आला. या माय बिन असं सांगतो होतकार सांगायचं असं आहे की हिरो बनायचं तर नाही आहे, विलनचंच आहे. पण गोष्ट काय हे समजून नाही राहिली मला. च्या माय बिन कोण्या पुरीले हिरोईन बनायची वाटतच नाही काय. च्या माय आमच्या चांदोरबाजार तालुक्यात हिरोईन आहेच नाही. बॅनर लावला राजो, 2-3 हजार रुपये खर्च केला आम्ही चांदोरात बॅनर लावायचा. अरे एकाही जणाचा फोन नाही हो. 2 फोन आले, कोणाचे आले फक्त ते टिंगडे पोट्टायचे. दादा आम्हाला काम करायचं आहे तुमच्या व्हिडिओत अल्बम मध्ये. पण हिरोईनचा फोन आला नाही हो अजून. काय सांगू तुम्हाला, एवढे भयानक लोक आहे आम्ही का आमच्या सांगू कोणत्या पोरी काम करायला पाहत नाही. कारण आहेत तशी अवदेशी आम्ही.
आहे नाही काय. कारण कलाकाराला कोणी कसं असते दादा, कलाकार हा त्याच्या कपड्या लत्त्याने त्याला लोक जज करतात, पण कलाकाराला त्याच्या कलेने जज केलं पाहिजे, कपड्या लत्त्यानं नाही. कारण गरिबाचा कोणी वाली नसतो दादा. आता मी व्हिडिओ बनवतो शेतातले, तर मग त्या पोरी माझे व्हिडिओ बघत असन, हा ह्या तर गौशाळा शेतात व्हिडिओ बनवते, हा त्याचे कपडे पा, काय पा, ताल पा, काय नाही, विचार पडते ना, हर गोष्टीचा विचार पडत नाही काय. कारण पोरीला वाटत असन, व्हिडिओ बघत असन मुली, ह्या गौशाळा वावरातला व्हिडिओ बनवते, गरीब असन, घरचा असं असं. बाई मी गरीब आहे, फाटका आहे, पण नेटका आहे. मला हिरोईन पाहिजे माझ्या गायनासाठी. 2 महिन्यापासून गाणं येऊन ठेवलं आहे, आलाय गाऊन मुंबईवरून, पण अजून ते व्हिडिओ बनवला नाही भाऊ अजून त्याचा. कारण मला पोरगी भेटून नसून राहिली जशी पाहिजे तशी. त्या कारणामुळं मी तुम्हाला सांगतो की कोण्या मुलीला काम करायचं असेल माझ्या संग तर नक्की कमेंट करा भावा. मला पर्सनली मेसेज करा, फेसबुकवर बघत असताना मेसेज करा, मी तिला घेऊ. पण कसं आहे, चांगली असली पाहिजे. आणि मी असा माणूस दिसतो, शेतकऱ्याचा पोरगा आहे, डायरेक्ट सांगतो, शेतकऱ्याचा पोरगा आहे. पसंत असन हिरोईन बनायचं असन माई. कारण हिरोचं काम मीच करून राहिलो त्या गाण्यात. त्या कारणामुळे ज्याले कोणाले वाटत असन का हा माझा हिरो बनला पाहिजे गाण्यात, त्याच मुलीनं माझ्या संग काम करावं. त्यात अलतं भलत्यानं काम करू नये. कारण कसं आहे, असं आहे बा, मी डोंबळा आहे, चपट नाकाचा आहे, दाता इकडे तिकडे गेलेले जात आहे. तर त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो की बा असा हिरो आहे हा, आहे नाही काय. कारण शेतकऱ्याचं पोरगा आहे, लपून ठेवलं नाही, सगळं मोकळंच केलेलं आहे, नंग करून ठेवलं आहे सगळं. ते दिसते तसं दिसते, असं नाही आहे का तुमच्यापासून लपून ठेवलं आहे मी. जी रियालिटी आहे ती रियालिटी आहे. गरीबाचं लेकरू आहे, तुमचं लेकरू आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे. जरासं समोर जायचा प्रयत्न चालू आहे, तुम्ही समोर न्यान हे मला वाटून राहिलं. पण तुम्ही समोर काहीच नाही. चांदुरात एवढं मोठं बॅनर लावलं, कोणीच फोन करत नाही, काही नाही करत. त्या मायाबीन त्या बॅनरवर दुसऱ्यानं बॅनर लावलं. आता बॅनर ते 5 दिवस राहिलं, पण एकाच जणाचा फोन नाही आला रे भाऊ. आता 6व्या दिवशी एका जणानं बॅनर लावलं, ते अजित पवार साहेब वारले ना, तर अजित पवार साहेबांचं बॅनर त्याच्यावर लागलं. आता तुम्ही विचार करा, बॅनरचे खर्चही गेला, सारच गेला. आता कानाले खळा, बॅनर लावणं बंद. कारण एक काही कामाचं नाही, कळलं काय. असं आहे भाऊ. म्हणून म्हणतो, शेतकऱ्याचा लेकरू आहे, व्हिडिओ पाच जा आपले, बस. शेती आपली जीवन आहे, दुसरं काहीच नाही. आणि कोणीही पोरी मला भाव देऊन राहिला नाही. कारण कोणी पोरीला असं वाटते हा नंगचोट आहे, शेतात व्हिडिओ बनवते, चांगल्या कपड्याने व्हिडिओ बनवते, काय नाही बनवत. अहो माऊले, त्या माऊलीला एकच म्हणणं आहे, बाई मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, अशाच कपड्याने व्हिडिओ बनवतो. कारण तुला असं वाटत असेल मी फाटका आहे पण नेटका आहे. कारण शेतकऱ्याचा हुलियाच माया तसा आहे. कारण आम्ही शेतकरी मनानं लय श्रीमंत आहे, पैशानं नाही आहे, पण मनानं खूप श्रीमंत आहे आम्ही. आमच्या शेतकऱ्याच्या घरी कोणी आलं ना उपाशी जात नाही भाऊ. तुमच्या घरी तरी उपाशी जात असाल, पण आमच्या शेतकऱ्याच्या घरी कोणी उपाशी जात नाही. आमच्या घरी 2 उभारी भाकरी टाकतो आम्ही. आम्ही एकच म्हणतो, आम्ही झोपतो खाली, पण आमच्या इकडल्या पाहुण्याला आम्ही वाजीवर झोपवतो, पलंगावर झोपवतो. कारण आमचं शेतकऱ्याचं ध्येयच ते आहे. आम्ही मनानं लय सुंदर आहोत. चेहऱ्याने डोंबळे डांबळे दिसत असन, पण मनाने एवढे गोरे आहे आम्ही का तुमचं फॅन लावली टूप तो कमी पडतो. कारण तुम्ही काय वर तर गोरे बनलाय फॅन लावली टूपनं, आम्ही मनानं परमेश्वरानं आम्हाला गोरं बनवलं आहे. बरोबर नाही का भाऊ. जय भीम, जय शिवराय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. फेसबुकवर बघत असाल तर जय जवान जय किसान म्हणणं फॉलो कर. तंबाखू खाते.